चला आता मम्मी बसले खाली आणि इथून पुढचं शूट मी घेते. तर आता मी गड चढायला सुरुवात केली आहे. हे बघा दाखवते तुम्हाला. एवढंच चढूनच आम्ही थकलो. आतमध्ये जाऊन दर्शन झालंय. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, पण मी आता तुम्हाला बाहेरून दाखवते. कसं वाटलं वरती येऊन? देवांना भेटवलं. नवीन बनवले देव इथं आणून भेटवणं खूप गरजेचं असतं. म्हणून लगेच 1 महिन्यात आम्ही परत येऊन पुन्हा जेजुरीला. आता मम्मी खाली वाट बघते, तर आता आम्ही चाललो खाली. जय मल्हार. हळद हळद लागले. मला तर खूप छान वाटतं इकडे येऊन. मी 4-5 वर्षांनी आले इथे आणि खूप मस्त वाटतंय. चला तर आता आम्ही जातो खाली मम्मीकडे. तर बघा आता जागरण गोंधळ सगळं झालं. लंगर तोडला. तिथे शूट घेतला. कसं कसं घेतलं असेल काय माहिती, पण थोडंफार घेतलंय ना. थोडंच घेतलं ना. मीला बोलली ती वरती गडावर वगैरे गेली का घे. आम्ही तिथं बसून राहिलेलो आरोईन मी. पण मी नाही, इथे खाली भाज्या खूप घेतल्या ताईनं. कांद्याची पात, अशी वांगी होती मस्त हिरवी वांगी आणि पेरू चिकू वगैरे भरपूर घेतलं मी असं काही काय. कारण आता खाली होते तिथं तर बसून काय करू म्हटले. मग मेथीची भाजी वगैरे मस्त असं गावचं एकदम इथं ताजं ताजं भाजीपाला होता. ये मागे थांबले, मी चालले पुढे. आता झालं सगळं आवरलं. आता सकाळी नाश्ता केला पण गाडीत आम्ही काय काय खाल्लं, द्राक्ष वगैरे हे ते खाल्लेलं. आता इथं लिंबू पाणी वगैरे पिलोय आणि बघू आता पुढे जाऊन जेवायला लागेल. मग आता इथं चाललं, इथं बांगड्याच भरा तुम्ही. ही पूनम जबरदस्ती माझ्या मागे लागली. सेम आता अशाच आहे, बघू दाखवते. हे बघा सेम आहेत. मला बोलती तुम्ही घालाय. ठीक आहे चालेल. आता मला भरलंय बघा. दीदी पण तिला या मरून पाहिजे होत्या दीदीला, तर दीदीने हे घेतल्यात. अगं या भर ना अशा माझ्यासारख्या. तू पूनम माझ्यासारख्याच घाल ना त्या. हे बघा तिला पण माझ्यासारख्याच बांगड्या भरल्या पूनमला. बरं ते नुसतं वैतागली तिथे बघा. आलीत ना आता इथे. सोनाकडे गेलो का सोना तिला आम्हाला सगळ्याला बांगड्या भरत होते. आता पोरगी नाही म्हणजे चल तू तरी घाल बांगड्या. छान दिसते. आता पहिल्यांदाच अशा बांगड्या घातल्या तिने. कसलं भारी वाटतंय. देतो हा तिकडचा. तर आता पुन्हा इथं चालू शिवानंदमध्ये. हे बघा शिवानंद. मागच्या वेळेस पण इथंच जेवलेलो आम्ही. तर यश बोलला इथं टेस्ट चांगली होती जरा. पण आता इथं काय भेटतं काय माहिती. दुपारचं ना चपाती वगैरे भेटत नाही. ते काय जे भेटतं ते खायचं थोडंसं. आता द्राक्ष वगैरे पुन्हा मी आता इथून घेतलंय. गाडीत खायला होईल काय काय. तर जे भेटतं ते खायचं आणि जायचं. इकडं समोर शिवकृष्ण आणि ते शिवानंद. दीदीला सगळा भंडारा वगैरे लागलाय. पूनम बोलती सेम म्हाळसा दिसू राहिली तू. पूनम तर ना पूनमचा लय जीव या पोरीवर. नुसत्या मिठ्या मारायच्या, नुसतं जीव काढायचा पोरीमध्ये, नुसता जीव तिचा. हे आपलं गरीब आहेत बघा. हे गरीब याचं काय नाही. हे लांब. आम्ही इथं फ्रेश वगैरे झालो शिवानंदमध्ये येऊन जरा थोडंसं. आणि जेवणाच्या याच्यात काय नाही, भाजी चपाती वगैरे काय नाही. कारण आम्ही मागं पण बघितलं तेव्हा नव्हती. 7:30 नंतर त्यांचं किचन चालू होतं बोलतं. आणि आता सगळ्यांना भाजी चपाती पाहिजे. मग आम्ही इथं फक्त जरा कॉफी घेतली. सगळ्यांनी तोंडबिंड धुतलं आहे
फ्रेश झालो सगळे. कॉफी घेऊया सगळे आणि मग निघूया पुढे जाऊन बघू कुठं काय भेटतंय का. हे बघा सगळ्यांनी कॉफी घेतली. आता जेजुरीतून बसलो ते इथं लोणावळ्यामध्ये थांबलोय जेवायला. कारण आता यांना इकडं यांच्या सोयीने जावं लागेल कल्याण साईडने आणि आता आम्ही इकडं सरळ जाणार. तर आता इथं जेवायला आलोय. बघू आता इथं पण काय काय नाही काय माहीत नाही. काय घेतोय काय खातोय. आपले सगळ्यांनी जेवायला बरेच काय काय मागवले. 2-3-4 प्रकारच्या भाज्या मागवल्यात. कोणाला काय कोणाला काय. आम्ही साधी रोटी मागितली यांनी बटर रोटी वगैरे. 3-4 भाज्याच झाल्यात. आता कोणतं खायचं कोणतं नाही खायचं. तर आता जेवण वगैरे निघाला. इथे कुठलं हॉटेल होतं? अमोल प्युअर व्हेज. अमोलचं होतं. सगळे पनीरच होतं. चालेल चला चला आता निघतोय. पूनम आता तिच्या रस्त्याला आम्ही आमच्या रस्त्याला. चला मग आता घरी जाऊन भेटते तुम्हाला. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली पण रात्री जेजुरीहून आलो घरी. आम्हाला यायला 11:30 वाजले आणि मग मी नंतर घरी आल्यानंतर अजिबात व्हिडिओचा एंड केला नाही काहीच नाही. आणि थंड पाणी काढलं मी. खूप थंड पाणी पिले. तिकडं घसा पूर्ण पॅक झालेला होता. जेव्हाही बाहेर निघते तेव्हाच थंड पाणी पिते. घरात आपण अजिबात फ्रीजला बॉटल ठेवत नाही. पण त्याने घसा माझा एकदम असं जाम झालेला. तर बोलायला पण असं मला जोर लावून बोलावं लागत होतं. मग मी रात्री घरी आल्या आणि सगळे थकलेले. सगळे तोंड एवढे झालेले नुसते का आता थकून आलेले. मी तरी चढली नाही गड. पण यांना एवढं आता काही वाटत नाही. पोरांना नाही. यशला तर काही वाटत नाही. दीदी बोलती माझे पण नाही पाय दुखत. पण थकवतं शेवटी येतोच ना. पूनमला माझ्यासारखा दमाला वगैरे लागत होता चढायला. तिला बोल यशला धरून चढत होती वरती. मग मी रात्री काय तिथं जेवलो आणि गाडीत बसलो. तर मग पूनम नंतर पुण्यामध्येच थांबली तिकडे. आम्ही बोलत होते लोणावळ्याला जेवायला थांबलोय. मी झोपले म्हणून मला माहीतच नाही. ते पुण्याच होतं. पुण्याच्या अगोदर जेवायला थांबलेलं यश बोलला. मग नंतर बघते तर पुण्यामध्ये जेवलो वगैरे. मग तिची बहीण राहते पुण्यामध्ये. बहीण आहे तिची राहायला. मग ते थांबले तिकडे आणि आम्ही आलो इकडे. मग कारण आमच्या बरोबर देव होते. आम्ही कुठं थांबू शकत नाही. जेवायला तेवढं एक जागी थांबलेलं. पण असं कोणाच्या घरी नाही थांबू शकत. हॉटेलला वगैरे थांबू शकतो पण असं कोणाच्या घरी नाही जाऊ देव घेऊन आपले. तर असं आहेत. तर चला आता सगळं आवरून घेतलं. टोटली सगळं आवरलं. उशिरा उठलो आम्ही सगळे. मी तरी 8:30ला उठले पण बाकीचे सगळे 11 वाजता उठले. यश गेलेला उठून आंघोळ करून. तो लवकर गेला जिममध्ये. पण मग दीदी आणि तिचे पप्पा नाही उठले होते लवकर. तर आता सगळे कामं झाले. जेवण वगैरे सगळं बनवून झालं आहे. तुम्हाला दाखवते. जेवणामध्ये बघा मी असं तिखट डाळ बनवली. कांदा टमाटा घालून थोडंसं तिखट घालून अशी लाल कलरची डाळ बनवली. हे अशी दीदीला आवडते म्हणून तिला. भात झाला आहे. तिला जेवायला पण दिलं. दीदी जेवली पण आहे. चपात्या वगैरे झाल्यात. आणि मी काल तिकडनं पालकची भाजी आणली. पालकच्या जुड्या आणल्या 3. तर तुम्हाला सांगते. तर मला अशी बघा थोडेसे शेंगदाणे बेसन घालून मला अशी पालकची भाजी आवडते. का मुंबईत मी कधीच पालक घेत नाही. कधीच नाही घेत. अशी गावची भेटली ना तर मग ती मी माझ्यासाठी बनवून ठेवली. रात्री पण खाणार. आणि ही साहेबांना मी चण्याची भाजी बनवली. त्यांना ना ही भाजी आवडती ना ही डाळ आवडती. त्यांना मी चण्याची भाजी बनवली. ते नाश्ता करूनच गेले. एक चपाती खाऊन गेले ते. आणि सगळे आणलेत. आणि मिरच्या नव्हत्या इथून. आता त्यांनी मला मिरच्या आणून दिल्या. मी देठ वगैरे काढून ठेवल्या पिशवीमध्ये. नंतर डब्यात घालेल धुवून. भाभीचं कामं आवरलेत बघा. सगळं आवरून गेलेत भाभी. किचन स्वच्छ आहेत एकदम. काल तिथे थांबलेली. हे सगळे गडावर चढले. मी 11 पायऱ्या चढले आणि तिथेच बसले. मग तिथे खूप भाजीपाला विकायला अशा बरेचशा ताई बसतात. गावचा आपलं शेतातलं भाजीपाला आणतात. पाट्या भरून तिथे विकायला बसतात. तर मी त्यांच्याकडून आता तिथे बसून मी काय करू एवढं. हे लोक 1 तासातच आले. खाली गर्दी होती पण 1 तासातच आले. दीदी आणि यश गेलेला आतमध्ये देव घेऊन. पण मोबाईल वगैरे अलाउड नसतो. तर त्याने काही व्हिडिओ नाही घेतले. दीदीने पण बऱ्यापैकी दीदीने काय व्हिडिओ घेतलेला. आता तर बघा तिथं मी बाजार नाही आपलं तिथं गडावरच ज्या ताई बसले त्यांच्याकडून काय भाज्या घेऊन आलेत त्या दाखवते तुम्हाला. हे बघा तिथून मी पालकच्या 3 जुड्या घेऊन आलेली.
तर एक जोडी मी बनवली, ही एक आहेत आणि ही एक. त्या एकामधली पण मी थोडीशी फ्रीजमध्ये ठेवली डब्यात घालून. 2 जुड्या आहे. एक मेथीची आणली आणि कांद्याची पात घेतलेली 2 जुड्या. पण बघा ती पिवळी उंच होती ना, पिशवीमध्ये जी वरती राहिली पिवळी पडली. आता यातली फक्त मी आज संध्याकाळी हिरवी काढून घेणार आणि तेवढीच बनव. आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या 1/2 किलो, तिथं शेवग्याच्या शेंगा घेतल्या मी. आणि हे पेरू घेतले. हे पेरू आम्हाला इकडे घेतले. पूनमला पण घेऊन ठेवलेलं मी, सगळं घेऊन दिलं तिला, पण ती यायच्या आतच घेऊन ठेवलेलं मी. आणि हे काय बोलतं, अंजीर. अंजीर आहे ना साहेबांना आवडतात. आणि हे ना तिकडे जेजुरी साईडलाच भेटतात जास्त, आपल्याकडे लवकर येत नाही इकडे. तर हे मी अर्धा किलो अंजीर घेतले, पूनमला पण घेऊन दिले. आणि हे गावठी गवारीच्या शेंगा, काट्याच्या शेंगा ज्या असतात ना त्या घेतल्यात बघा. 40 रुपये पावणे. ह्या मी 80 रुपयाच्या. ह्या अर्धा किलो, ह्या अर्धा किलो. म्हटले जरा आहे तर चल आणखी घेऊन ठेव देत. आणि हे 1 किलो वांगी घेतली मी तिथे एवढं छान देतो ताजं एकदम बघा. 40 रुपयाची 1 किलो वांगी घेतली मी काट्याची. 2-3 वेळा बनवेल, यांना खूप आवडतं, भरपूर आवडतं बघा. आता याला काय म्हणतात तुम्ही, मी तर तुम्हाला मागे पण सांगितलेलं, आमच्याकडे कोण चिबूड बोलतंय, कोण खरबूज बोलतंय आणि कोण काय बोलतंय. हे पण 3 आणलेत कारण हे मस्त भेटले, कलर किती सुंदर होता. हे पण घेतले तिथं 3, 100चे 3 दिले तिथे. प्रत्येक ठिकाणी गेलं. आणि ओला हरभरा होता विकायला तिथेच, जिथे आम्ही ते जागरण गोंधळ केलं ना तिथेच एक ताई बसलेल्या, त्यांच्याकडून मी हा ओला हरभरा मग पूनमसाठी पण घेऊन ठेवलेला. तिला वेगळं तिचं करून दिलं मी गाडीत बसायच्या अगोदर, आणि माझं मी वेगळं करून ठेवलेलं. 2 पिशव्या भरून ठेवलेलं आहे बांधून. तर असं हे सगळं आता मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता हे फक्त जेवण निवडायचे आहेत. मेथीची भाजी आणि ही थोडीशी कांद्याची पात मी निवडून ठेवते आणि बाकीचं असंच भरून ठेवणार आहे. आता धुवत नाही बसणार काहीच, यातलं कुठलं धुणार नाही मी, कारण टिकलं पाहिजे थोडंसं, काळं नको पडायला. पाणी लागलं की वांगी काळी वगैरे पडू शकतात. तर चला आता हे ठेवून देते. तर आता हे आवरते. अजून मी जेवली नाही, दीदी जेवली. याचा उपवास आहे. यश बोलला साबुदाणा नको बनवू, भिजवलेला आहे पण नकोच बोलला, मग त्याला काही साबुदाणा नाही. आणि साहेब बाहेर त्यांची कामं होते, एक चपाती खाली ते गेले, आता ते पण काही येणार नाही. मी आपली जेवण वगैरे आराम करते. मी नाही गड चढले, पण तरी असं बोलतात ना गाडीत बसून बसून असं डोकं गरगरायला होतं. तर झालं देवाचं एकदम छान. तिथं छोटंसं ते जागरण गोंधळ केलं, लंगर तोडला, सगळं झालं छान, मस्त वाटलं. कारण मागच्या वेळेस गेलो आम्ही वरती गडावरच जागरण गोंधळ केलं, पण मी खाली होते ना, मी पायथ्याशी बसलेली होते म्हणून मग यश बोला खाली आपण हे करूया. मग ते एक आहे तिथं ते बाबा, त्यांना सांगून गेलेलो, त्यांच्या घरातच करतात ते. तर चला, कोणाचा फोन आहे दीदी? पप्पा आहे, साहेबांचा फोन आला आहे. चालेल, आता भेटते यानंतर काय रुटीन होतं आहे त्यासोबत.